ठाणे महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवा भरती प्रक्रिया बाबत आपण मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहिलं होतं की टोटल एकूण 1770 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत विविध संवर्गातील ह्या रिक्त आहेत। तर यामध्ये पाहू शकता आता आपल्याकडे नवीन माहितीच्या अधिकारान्वये अर्ज करण्यात आला होता RTIचा। तर या अंतर्गत जी माहिती आकडेवारी उपलब्ध झाली आहे, स्वच्छता निरीक्षक, सॅनिटरी इन्स्पेक्टर हे जे पद आहे या पदासाठी किती जागा रिक्त आहेत याबाबत आपण अर्ज केला होता। तर या अंतर्गत जी माहिती आहे पाहू शकता 5 ऑगस्टला आपल्याला ही माहिती प्राप्त झाली आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने पाहू शकता जे मुद्दे आपण विचारण्यात आले होते। ठाणे महानगरपालिकामध्ये सध्या स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदाच्या किती जागा रिक्त आहेत, तर यामध्ये पाहू शकता 1770 मध्ये या सुद्धा जागा असणार आहेत। तर यानुसार जी आकडेवारी आपल्याकडे प्राप्त झाली आहे, माहिती उपलब्ध झाली, यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर स्वच्छता निरीक्षक या पदाच्या एकूण 18 रिक्त पदे आहेत व आरोग्य निरीक्षक या पदाचे एकूण 3 पदे रिक्त आहेत, म्हणजे टोटल 21 जागा या संवर्गातील रिक्त आहेत। दुसरा प्रश्न आपण विचारण्यात आला होता। आता पाहू शकता आपण या अगोदर आपल्याला अशी माहिती मिळालेली आहे की आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक या पदासाठीची जी पात्रता आहे यामध्ये बदल झालेला आहे। कारण पाहू शकता 2023 मध्ये जी सरळ सेवा भरती प्रक्रिया झाली, जिल्हा परिषदेची सरळ सेवा भरती प्रक्रिया, यामध्ये जी आरोग्य सेवकसाठीची पात्रता होती त्यानंतरनं तो जो याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयीन जी कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती, त्यामुळे निकाल हा थांबवण्यात आला होता। पाहू शकता त्याचा जो निकाल आहे आरोग्य सेवकसाठीचा 50% असेल 40% तो अजून सुद्धा लागत आहे। पाहू शकता कालच पुणे विभागाचा, पुणे जिल्ह्यासाठीचा निकाल हा लागलेला आहे। तर यानुसार आता काय बदल झालाय आणि शैक्षणिक पात्रता कशी असेल, जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल तेव्हा जाहिरात जी येईल त्या जाहिरातीमध्ये सुद्धा विस्तारित पद्धतीने असणार आहे आणि प्रत्येक जिल्हा अंतर्गत, प्रत्येक महानगरपालिका अंतर्गत जेव्हा कधी आरोग्य सेवक पदासाठीची, आरोग्य निरीक्षक या पदासाठी जेव्हा भरती प्रक्रिया निघेल तेव्हा ही जी शैक्षणिक पात्रता असणार आहे, ही शैक्षणिक पात्रता त्यामध्ये आवश्यक असणार आहे, त्यामुळे ही महत्त्वाची असणार आहे। पाहू शकता काय उत्तर देण्यात आलेलं आहे। तर स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदाच्या शैक्षणिक अर्हतेची नोंद ठाणे महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये नमूद असून सदरचे सेवा प्रवेश नियमावली ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपणास उपलब्ध करून देण्यात येईल, उपलब्ध होईल। तर पाहू शकता या पद्धतीने जे उत्तर आहे हे RTI अंतर्गत प्राप्त झालंय। याचा अर्थ जे काही बदल झालाय तो आपल्याला जाहिरातीमध्ये समजून येईल, जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होईल, जेव्हा जाहिरात येईल त्याच वेळेला आपल्याला समजून येईल की नक्की स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये किती बदल झालाय। आपण मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये सुद्धा एकदा चेक केलं होतं, एकदा पाहिलं होतं की यामध्ये जो शैक्षणिक पात्रता आहे या पदासाठीची आरोग्य निरीक्षक, आरोग्य सेवक किंवा आपण स्वच्छता निरीक्षक म्हणू शकता, तर या पदासाठी काय काय पात्रतेमध्ये बदल झाला होता। तर यामध्ये जे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी सर्टिफिकेट होतं ते आवश्यक होतं। आता सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स सुद्धा करावा लागू शकत आहे। तर या संदर्भात आपल्याला जाहिरातीमध्ये विस्तारित पद्धतीने माहिती समजून येईल। परंतु पाहू शकता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आत्ताच असणार आहे, कारण त्यांनी जर आत्ताच त्यांची 12वी सायन्स झाल्यानंतर न पाहू शकता सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला असेल तर 100% त्यांना जास्त चान्सेस संधीचे आहे ह्या मिळणार आहे। कारण पाहू शकता आत्ता सुद्धा उमेदवार मिळणं कठीण झालं होतं, त्यामुळे निवड यादीतील उमेदवारांचे स्थान जे आहे जिल्हा परिषद सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये आरोग्य सेवक या पदासाठी त्यांना मिळालेलं होतं। अगदी 200 पैकी 100च्या आत असलेले गुण असणारे उमेदवार सुद्धा इथे सिलेक्ट झाला होता। तर हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। तर आरोग्य सेवक या पदासाठीची ठाणे महानगरपालिका अंतर्गत किती जागा रिक्त आहेत, तर 18 ह्या स्वच्छता निरीक्षकसाठीच्या आणि आरोग्य निरीक्षकसाठीच्या एकूण 3 जागा रिक्त आहेत। शैक्षणिक पात्रता काय आहे हे अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्र शासनाच्या देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर जेव्हा जाहिरात येईल त्या संदर्भात सुद्धा आपल्याला विस्तारित माहिती हे उपलब्ध होईल। आता पुढचा प्रश्न सुद्धा आपण विचारण्यात आला होता की ठाणे महानगरपालिका जी आहे महानगरपालिकेमध्ये स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक या पदासाठी कशा पद्धतीने भरती प्रक्रिया
राबवली जाते। पाहू शकता सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेत। 14 प्रश्न होता आपला। ठाणे महानगरपालिका मध्ये सध्या स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक या पदाची पदभरती परीक्षेचा अभ्यासक्रम हा कसा असेल, हा एक प्रश्न। 5वा प्रश्न पाहू शकता। याआधी पदाची भरती ठाणे महानगरपालिकेमध्ये झाली होती आणि कोणत्या वर्षी किती पदांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय होता, सदर माहिती ही आवश्यक आहे। अशा पद्धतीने आपण ही माहिती मागवली होती। तर एकत्रित उत्तर काय आले पाहू शकता। माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील प्रकरण 1 म्हणजे त्यानुसार ही जी माहिती आहे ही माहिती साहित्य असून उपलब्ध असलेली माहितीच कागदपत्र जे आहेत, अभिलेख, ईमेल, अहवाल, फाईल इत्यादी माहितीच दिली जाऊ शकते। तर त्यानुसार आपल्याला ही माहिती प्राप्त झाली नाहीये। परंतु पाहू शकता अद्यापपर्यंत जी भरती प्रक्रिया राबवली जाते तर ही भरती प्रक्रिया सरळ सेवामार्फतच घेतली जाते। त्यामुळे TCS किंवा IBPS द्वारे ही भरती प्रक्रिया जी आहे राबवली जाते। आता यासाठी एक वेगळी जाहिरात काढली जात नाहीये। तर पाहू शकता आपण पाहिलं विविध संवर्गाची एकत्रित जाहिरात जी आहे, ज्या पद्धतीने नवी मुंबई असेल, नवी मुंबई महानगरपालिका 500-600 जागांसाठीची 668 जागांसाठीची जी जाहिरात आली होती विविध संवर्गातील, त्यामध्ये सुद्धा आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक हे जे पद आहे यासाठी 100 ते 150 जागा होत्या। आता त्याचा निकाल असून बाकी आहे। तर यामध्ये याच पद्धतीने ठाणे महानगरपालिका जागा जरी कमी असल्या तरी याच पद्धतीने एकत्रित जाहिरात येऊन TCS किंवा IBPS द्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जाईल। आता शैक्षणिक पात्रता काय असेल, अभ्यासक्रम कसा असेल, तर अभ्यासक्रम तुम्ही जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती प्रक्रिया दिली असेल तर पाहू शकता एक 40 गुणांसाठी किंवा 50 गुणांसाठी तांत्रिक विषय म्हणून तुमचे सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे त्यातले जे प्रश्न असतील ते कदाचित असू शकतात। आता अभ्यासक्रम काय आहे हा बदलू शकतो। या संदर्भात पुढे आपल्याला जेव्हा जाहिरात येईल या संदर्भात आपल्याला ती माहिती डिटेलमध्ये तिथे कळून येईल। तर पाहू शकता अशा पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत लवकरच जाहिरात येण्याची शक्यता आहे। विविध नगरपालिका अंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे, इलेक्शन जे आहे निवडणुकांच्या अगोदर राबवण्याची शक्यता आहे आणि त्याच पद्धतीने ठाणे महानगरपालिका सुद्धा पद भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाऊ शकते। तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।